नमस्कार, आपण पाहत आहात RTI न्यूज 24 HD. नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट. तालुका उमरी, जिल्हा नांदेड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांच्या जागेचा विस्तार व निधी मंजूर करण्याची मागणी. उमरी नगर परिषद क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून आश्वासने दिली जात आहेत, मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात भीम आर्मी शहराध्यक्ष शाहरुख शेख यांनी माननीय मुख्याधिकारी नगर परिषद उमरी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पुतळ्यासाठी असलेली नियोजित जागा अपुरी असून भविष्यातील गर्दी आणि कार्यक्रम लक्षात घेत जागेचा तातडीने विस्तार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुतळ्याच्या तळ्यासाठी आवश्यक असलेली निधी नगर परिषद मार्फत त्वरित मंजूर करून काम लवकरात लवकर सुरू करावे अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे. पवित्र कार्यास योग्य दिशा मिळावी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना खरी मानवंदना मिळावी यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावी अशी मागणी भीम आर्मीकडून शाहरुख शेख यांनी केली आहे. यावेळी उपस्थित स्वप्नील भोशीकर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण, बदुक्ष कदम, भीम आर्मी जिल्हा कार्याध्यक्ष, संदीप लांडगे, भीम आर्मी जिल्हा सचिव, शेख ऐनुद्दीन, भीम आर्मी जिल्हा संघटक, भगवान भालेराव, भीम आर्मी जिल्हा प्रवक्ता, नदीम बेग, भीम आर्मी जिल्हा कोषाध्यक्ष, राजेश खंडेलोटे, भीम आर्मी तालुकाध्यक्ष उमरी, नागेश गायकवाड, भीम आर्मी तालुकाध्यक्ष हिमायतनगर, कुलदीप मस्के, भीम आर्मी तालुकाध्यक्ष धर्माबाद, बुद्धिवंत लोखंडे, भीम आर्मी तालुका निरीक्षक धर्माबाद व DG तुपसाकरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भीम आर्मी नांदेड जिल्हा टीम. जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी RTI न्यूज 24 HD यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आणि लाइक करा. आप रोते रहो, हम लड़ते रहेंगे. सम्मानित साथियों को जय भीम. आज इस उमरी शहर में भीम आर्मी भारत एकता मिशन की ओर से शाहरुख भाई शेख जो उमरी शहर के शहर अध्यक्ष है, इनकी तरफ से डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का स्टैचू होने के लिए यहाँ पे नगर पालिका में निवेदन दिया गया है. ये बड़ी शर्मनाक बात है. पिछले कई दशकों से यहाँ पे जयंती बड़ी उत्साह से मनाई जाती, लेकिन आज तक इस उमरी शहर में पुतले का आयोजन किया गया नहीं था. लेकिन आज इनकी ओर से ये संकल्प लिया है, जब तक स्टैचू खड़ा नहीं होगा तब तक हम इस लड़ाई को लड़ते रहेंगे. और मैं और एक बात बताना चाहता हूँ, जब भी ऐसी भूमिका लेने के लिए अम्बेडकरवादी सच्चे खड़े होते हैं, तब कुछ लोग उसको बाधा डालने के लिए, मनुवादी मानसिकता के लोग, कुछ लोगों को, हमारे ही लोगों को आगे करके इसमें बाधा डालते हैं और उसको उस काम के लिए स्थगित लाने का काम करते हैं. मैं उन लोगों से कहना चाहता हूँ, ये हमारे मान सम्मान का विषय है, हम इससे कभी भी कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. जब बोलना ये है कि उमरी शहर में बाबा साहेब अम्बेडकर जी का पुतला होना ज़रूरी है. अगर इसके बाद ये निवेदन पे अगर कुछ नहीं हुआ तो हम हमारे हिसाब से भीम आर्मी जो हमको लगा वो करेंगे. हम 35 वर्षापासून भव्य मिरवणूक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, पण लाजिरवाण्याची गोष्ट आहे. पण आपल्याला नियोजित जागी पुतळाच नाही. आतापर्यंत प्रशासन आम्हाला सांगतच आलेलं आहे 30 ते 35 वर्षापर्यंत पुतळा बसवण्यात येईल, पण आता ये चालणार नहीं. हमें इनका निर्माता कहा जाता है, उनको पूरी दुनिया में बड़ी इज्जत से नाम दिया जाता है. इनका इतने बड़े उमरी शहर में आज स्मारक करते हैं, ये बहुत बड़ी हमारे लिए शर्मनाक बात है. और हम आज प्रशासन को निवेदन दिए भीम आर्मी से, और हमें प्रशासन भीम आर्मी को हल्के में ना ले. ये बड़ी शर्मनाक बात है. उनसे मैं कहना चाहता हूँ, साथ ही साथ नगर परिषद को भी मैं कहना चाहता हूँ, संबंधित प्रशासक को भी मैं कहना चाहता हूँ, आने वाले कुछ दिनों के अंदर, आने वाले कुछ महीनों के अंदर अगर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का स्मारक यहाँ पर नहीं होता है तो आने वाले कुछ दिनों के अंदर उमरी शहर में हम नीली क्रांति यहाँ पर होगी. ये आश्वासन देता हूँ, आह्वान करता हूँ. जय भीम, जय संविधान. यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मी शासनाला इशारा देऊ शकतो की आमच्या कार्यकर्त्याच्या मागणीला तात्काळ मान्य करा, नाहीतर आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने एक कायदेशीर असं निवेदन देण्यात आलेलं आहे. भीम आर्मी भारत एकता मिशन या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने
भीम आर्मी शहर अध्यक्ष शाहरुख शेख यांच्या उपस्थितीत भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय स्वप्नील भाऊ आणि भीम आर्मीची सर्व टीम सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संबंधित प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। निवेदनात असा उल्लेख आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, जेव्हा जेव्हा मत मागण्याचा वेळ येते, तेव्हा तेव्हा हे शासन, हे आमदार, हे पदाधिकारी, हे लोकप्रतिनिधी समाजाच्या जवळ येतात आणि आम्ही बाबासाहेबांचा पुतळा उभारून म्हणतात आणि समाजाकडून मत मिळवून घेतात आणि खुर्चीवर बसतात। पण अद्यापही समाजाची कसली बाजू, कसली मागणी अद्यापही या लोकप्रतिनिधींनी पूर्ण केलेली नाही आणि म्हणून भीम आर्मीच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे। जर का या उमरी शहरात आंबेडकर वादी तरुणांची समाजाची जी मागणी आहे ती मागणी जर नाही पूर्ण झाली तर आम्ही भीम आर्मीच्या स्टाईलमध्ये आम्ही आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।